नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज अर्थसांख्यिकी विभागाच्या अनुषंगाने जे काही पेपर झालेले आहेत, जसं की अन्वेषक या पदाचा पेपर जो आहे तो आज झालेला आहे। या पेपरच्या अनुषंगाने आजच्या पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये नेमके काय काय क्वेश्चन विचारले होते हे थोडक्यात आपण बघूया। आयबीपीएस पॅटर्न नुसार हा जो पेपर झालेला आहे, या पेपरच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता, लक्षात घ्या मित्रांनो, बघा यामध्ये मराठी हा जो काही घटक आहे, तर मराठीसाठी जे क्वेश्चन्स होते, खरं तर या ठिकाणी जो पॅटर्न आहे थोडासा वेगळा हा पॅटर्न विचारण्यात आलेला होता। यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, मराठीमध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत। बघा समानार्थी विरुद्धार्थी शब्द, ओके, आणि हे जे आहेत, ओके, याच्यामध्ये कसं केलं होतं तर उतारा जो आहे तो उतारा विचारला होता आणि उतार्याच्या खाली जे काही प्रश्न होते त्याच्यामधले जे काही शब्द होते त्याचे समानार्थी विरुद्धार्थी जे आहेत ते विचारलेले होते। अशा स्वरूपात समानार्थी विरुद्धार्थी जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळाले। अगदी पहिल्या सत्रामध्ये सुद्धा याच स्वरूपात पाहायला मिळालेला आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा याच स्वरूपात तो पॅटर्न जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। ओके, येते लक्षात। तर दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर उतार्यावर, म्हणजे जो उतारा हा घटक आपण म्हणतो की त्या भाषा विषयामध्ये उतारा असतो, तर उतार्यावर जवळपास मराठीचा जो उतारा होता त्या उतार्यावर 8 ते 9 क्वेश्चन्स जवळपास पाहायला मिळाले होते। विचार करा, 8 ते 9 प्रश्न उतार्यावर पाहायला मिळालेले आहेत। सोबतच मराठीमध्ये सुद्धा पॅराजंबलचे प्रश्न जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत। ओके, येतं लक्षात ना, यामध्ये मराठीमध्ये सुद्धा पॅराजंबलचे प्रश्न तुम्हाला हमखासपणे पाहायला मिळालेत। साधारणतः म्हणीवर, म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये जे काही प्रश्न विचारले गेले आहेत आजच्या दिवसामध्ये, त्याच्यामध्ये म्हणी या घटकावर साधारणतः 2 म्हणी ज्या आहेत त्या विचारण्यात आलेल्या होत्या। ओके, तर अशा प्रकारे मराठी या घटकाचं जे विद्यार्थ्यांकडून आम्हाला जे प्रतिसाद मिळालेला आहे, जेवढं त्यांना सांगता आलेलं आहे त्या हिशोबाने जर विचार जर केला तर या अनुषंगाने प्रश्न जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर इंग्रजी या घटकासंदर्भात काय विचारलेलं आहे, तर लक्षात घ्या, ज्या प्रकारे मराठीचा पॅटर्न विचारण्यात आला होता विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार असा आहे की त्याच प्रमाणामध्ये किंवा त्याच स्टाईलमध्ये इंग्रजी सुद्धा विचारण्यात आलेलं होतं। इंग्रजीचा जो उतारा आहे या उतार्यावर तब्बल 9 प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळाले होते। ओके, इंग्रजीचा उतारा तब्बल 9 क्वेश्चन्स या ठिकाणी पाहायला मिळतात। ओके, आपण त्याला म्हणूया की समानार्थी आणि विरुद्धार्थी जे आहेत इंग्रजीमधले त्याला सुद्धा उतार्याच्या फॉर्मॅटमध्ये उतरवलेलं होतं। ओके, येतं लक्षात। इडम्स अँड फ्रेजेस जेवर आहेत त्याच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळाले होते। पॅराजंबलवर इंग्रजीमध्ये साधारणतः विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार पॅराजंबल जे आहेत इंग्रजीमध्ये, ओके, तर या पॅराजंबलच्या कंटेंटवर खूप जास्त भर दिला होता। काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार 4 ते 5 क्वेश्चन्स जे आहेत ते पॅराजंबलवर विचारण्यात आले होते। तर पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्ही याच अनुषंगाने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा या घटकावर तुम्ही नक्की रिव्हिजन करणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या। ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, गणित आणि बुद्धिमापन या घटकाबाबतीत जर विचारलं किंवा गणित आणि बुद्धिमापन घटकाचा जर विचार जर केला तर गणित आणि बुद्धिमापन यामध्ये गणित या घटकावर कसलाही भर देण्यात आलेला नव्हता। पूर्णपणे भर जो होता तो बुद्धिमापनावर करण्यात आलेला होता। त्यातल्या त्यात जर सांगायचं असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या, त्यांनी आपण त्याला म्हणूया की सिलॉगिझम हा जो टॉपिक आहे, या सिलॉगिझमच्या टॉपिकवर त्यांनी जास्तीत जास्त काय विचारलेलं होतं रे, प्रश्न जे आहेत ते विचारलेले होते। दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक प्रकारचे असेही प्रश्न पाहायला मिळाले विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार की विधानं विचारलेली आहेत। ओके, म्हणजे एक प्रकारचा प्रश्न असा आहे की 4-5 लाईनचा तो क्वेश्चन आहे आणि त्या 4-5 लाईनच्या प्रश्नामध्ये काही जागा रिकाम्या आहेत आणि त्या रिकाम्या जागा त्या ठिकाणी भरण्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत आणि हा सगळा योग्य संदर्भ ओळखून त्या रिकाम्या जागा त्या ठिकाणी भरायच्या आहेत। म्हणजे वेळखाऊ प्रश्न किंवा वेळ जी आहे ती या ठिकाणी अशा क्वेश्चनमध्ये जास्त जाऊ शकतो, अशा प्रकारची प्रश्न या पदांसाठी किंवा अर्थसांख्यिकीच्या पेपरला तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आयबीपीएस पॅटर्न नुसार हे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी आलेले आहेत। सोबतच बैठक व्यवस्था, म्हणजे बैठक व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितले। ओके, तर बैठक व्यवस्थेवरचे जे प्रश्न आहेत ते हमखास विचारले होते। जसं की एखादा प्रॉब्लेम जो आहे तो खूप, म्हणजे आपण त्याला म्हणूया की सविस्तर तो प्रॉब्लेम दिलेला होता, लक्षात, आणि त्या घटकावर त्या माहितीच्या आधारावर जवळपास 6 प्रश्न बैठक व्यवस्थेवर होते। म्हणजे माहिती आणि त्या आधारावर 5-6 प्रश्न अशा स्वरूपात ते प्रश्न होते। म्हणजे ती माहिती समजून घेणं किती गरजेचं आहे, कारण तिथे पुढे 5-6 प्रश्न आहेत त्या माहितीच्या आधारावर। ओके, जर ती माहिती प्रॉपर समजली तर 6चे 6 बरोबर येतील, जर ती माहिती थोडीही चूक झाली तर समजून घ्या 6चे 6 गायब होतील। येतं लक्षात। अशा स्वरूपामध्ये
हे प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. गणित या घटकावर कसलाही भर नव्हता किंवा गणिताचा प्रश्नच नव्हता असं देखील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मत आहे. दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो बुद्धिमापनावर त्यांनी भर दिला आहे सांगितलेला आहे. जीके आणि जीएस या घटकाकडे आपण आता येऊया. बघा, जीके आणि जीएसच्या बाबतीत त्यांचं म्हणणं आहे की जीएसचा कोणताही प्रश्न म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिक शास्त्राचा घटक असेल, असल्या कसल्याही घटकावर प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता. तर जेवढे प्रश्न विचारण्यात आले होते हे सगळे प्रश्न जीकेच्या संदर्भात विचारण्यात आले होते. त्यातल्या त्यात काही विद्यार्थ्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, बघा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांच्या करंट अफेअरवर जास्तीत जास्त त्यांनी भर दिलेला होता. ओके, येते लक्षात. तर अशा अनुषंगाने करंट अफेअर जे आहे ते या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. तर सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा काही अंशी विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं होतं. दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा काही अंशी हेच म्हणणं आहे. सकाळ आणि दुपारच्या सत्राच्या पेपरच्या पॅटर्नमध्ये कसलाही जास्त तफावत किंवा जास्त बदल जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळालेला नव्हता. ओके, येते लक्षात. तर 19 तारखेला म्हणजे 19 ऑक्टोबरला अर्थसांख्यिकी संचालनालयाच्या अन्वेषक ह्या पदासाठीचा जो पेपर झाला पहिल्या सत्राचा आणि दुसऱ्या सत्राचा, एकंदरीत त्याचा सारांश घेऊन खरं तर हा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणलेला आहे. आणि ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मराठीमध्ये कोणकोणत्या घटकांवर फोकस, इंग्रजीमधल्या घटकांवर फोकस आणि बुद्धिमापनावर कोणकोणत्या घटकांवर फोकस केलेला होता. आणि या अनुषंगानं जीकेच्या बाबतीत सुद्धा काय काय करंट विचारलेलं होतं किंवा कोणत्या महिन्याचं करंट प्रामुख्याने विचारलेलं होतं या घटकासंदर्भात थोडक्यात तुम्हाला माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. पुढे येणारे जे काही पेपर आहेत या अनुषंगाने सुद्धा तुम्ही रिवाइज करणं हे काळाची गरज आहे. ओके, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, येते लक्षात. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत किंवा लिंक दिलेले आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही त्या कॉन्टॅक्टला किंवा लिंकला जाऊन नक्की इन्क्वायरी करू शकता किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तुमचे प्रश्न देखील आमच्यासमोर मांडू शकता. हे लक्षात घ्या. ओके, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.